नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, इयत्ता 12वीच्या इतिहास या विषयाचा अभ्यास आपण करतोय. इतिहास विषयाची एकूण 10 प्रकरणे आपली अभ्यासून पूर्ण झालेली आहेत. 11वे प्रकरण आहे बदलता भारत भाग 1. 12वे प्रकरण आहे बदलता भारत भाग 2. या 2 प्रकरणाचा अभ्यास अजून आपल्याला करायचा आहे. 11व्या प्रकरणामध्ये आपल्याला एकूण 9 उपघटकांचा अभ्यास हा करायचा आहे. 11.1 हा पहिला उपघटक आहे जागतिकीकरण. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती बघा सगळ्या उपघटकांची नावे दिसत आहेत. 11.2 आहे विविध क्षेत्रातील बदल. या 11.2 मध्ये आपल्याला 3 उपघटक अभ्यासायचे आहेत. त्यातील पहिला आहे ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना. ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी कोणकोणत्या योजना राबवायच्या आहेत त्याच्याविषयक माहिती आपल्याला या उपघटकामध्ये अभ्यासायची आहे. नंतरचा दुसरा उपघटक आहे नागरी विकासाच्या योजना. नागरी विकासाच्या योजना कोणकोणत्या आहेत, त्या कशा पद्धतीच्या आहेत त्याच्याविषयी माहिती विद्यार्थी मित्रांनो सविस्तर आपण पाहणार आहोत. नंतरचा तिसरा उपघटक आहे संपर्क साधने. संपर्क साधण्यासाठी आपण कोणकोणती साधने वापरतो त्याचा अभ्यास आपण या मुद्द्यामध्ये करणार आहोत. नंतर 11.3 आहे अर्थक्षेत्र. 11.4 आहे ब्रिक्स. 11.5 आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान. 11.6 आहे संरक्षण विषयक घडामोडी. 11.7 आहे युवकासंदर्भातील धोरण. 11.8 आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005. 11.9 आहे राज्यांची पुनर्रचना. या एकूण 9 उपघटकांचा अभ्यास आपल्याला 11व्या प्रकरणामध्ये करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, विशेष म्हणजे 1990 नंतर जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळते. भारताने 1990 नंतर विविध क्षेत्रात सुधारणा केलेली आहे. तंत्रज्ञानामध्ये प्रगती केलेली आहे. व आपल्या भारतातील विविध क्षेत्रामध्ये झालेली ही प्रगती कशी आहे ते आपल्याला एकंदरीत या पाठामध्ये अभ्यासायची आहे. आपल्या भारताची प्रगती कशी आहे, भारतामध्ये कोणकोणत्या सुधारणा झालेल्या आहेत, भारतीय तंत्रज्ञानामध्ये कशी प्रगती झालेली आहे, काही प्रमुख अशा उदाहरणांच्या साहाय्याने आपण ही भारताची प्रगती पाहणार आहोत. 11.1 आहे बघा जागतिकीकरण. आता जागतिकीकरण म्हणजे काय ह्याच्याविषयी एक माहिती सुरुवातीला आपल्याला पाहायची आहे. 1990 नंतरची ही संकल्पना असलेली पाहायला मिळते. जागतिकीकरणाची ही जी संकल्पना आहे ही संकल्पना व प्रक्रिया 20व्या शतकाच्या अखेरीस सुरू झालेली आहे. जागतिकीकरण ही राजकीय, सामाजिक, आर्थिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक जीवनातील जागतिक सहकार्य व समन्वय साधण्याची, सर्व लोकांना व्यवहारात आणि मानसिकदृष्ट्या एकत्र करण्याची अशी ही जागतिकीकरणाची प्रक्रिया आहे. डॉक्टर दीपक नायर या विचारवंतांच्या मते राष्ट्र राज्याच्या भौगोलिक सीमांपलीकडे जाऊन आर्थिक व्यवहारांचा झालेला विस्तार म्हणजे जागतिकीकरण होय. बघा, डॉक्टर दीपक नायर हे जे विचारवंत आहेत त्यांनी जागतिकीकरणाची जी काही व्याख्या केलेली आहे ती व्याख्या या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. राष्ट्र राज्यांच्या भौगोलिक सीमा पलीकडे जाऊन आर्थिक व्यवहारांचा झालेला जो काही विस्तार आहे तो विस्तार म्हणजे जागतिकीकरण होय असं त्यांनी म्हटलेलं आहे. 1991 नंतर भारताने आर्थिक उदारीकरणाचे जे धोरण स्वीकारले त्यामुळे हा देश पूर्ण बदलून गेलेला आहे. 1991 नंतर भारताचे आर्थिक उदारीकरणाचे धोरण असलेलं पाहायला
मिळते. अशा पद्धतीने बघा 1990 नंतरची जागतिकीकरण ही एक संकल्पना असलेली पाहायला मिळते. जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण झालेलं आहे. डॉक्टर दीपक नायर यांनी जी व्याख्या केलेली आहे त्यांनी म्हटले, राष्ट्र राज्याच्या भौगोलिक सीमांपलीकडे जाऊन आर्थिक व्यवहारांचा झालेला विस्तार जो आहे तो विस्तार म्हणजे जागतिकीकरण होय. म्हणजे भारताचा आपला विकास झालेला आहे. मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानामध्ये सुधारणा होत आहे. प्रगती होत असलेली पाहायला मिळत आहे. विकसनशील देश आपला भारत देश असलेला पाहायला मिळतो. भारताची प्रगती ही विविध क्षेत्रामध्ये होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. मग हे विविध क्षेत्रामधली प्रगती कशी आहे, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये बदल कशा पद्धतीने झालेले आहेत, ते कसे बदल आहेत ते देखील आपल्याला 11.2 या दुसऱ्या उपघटकामध्ये पाहायचं आहे. ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना कोणकोणत्या आहेत, नागरी विकासाच्या योजना कोणत्या आहेत, संपर्क साधने कशा पद्धतीचे आहेत, त्याचा अभ्यास आपल्याला या दुसऱ्या उपघटकामध्ये करायचा आहे. गॅट करार हा एक करार झालेला आहे. एक आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी एक कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना स्थापन करण्याचे ठरलेलं आहे. ते का ठरलेलं आहे तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक राष्ट्रांनी स्वराष्ट्राच्या व्यापारी हितासाठी संरक्षक कर आणि जकातीचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे व्यापारात घट ही झालेली आहे. ही जी समस्या आहे या समस्येवरती विचारविनिमय करण्यासाठी क्युबामध्ये 56 राष्ट्रांची एक बैठक झालेली आहे. ही जी बैठक झालेली आहे क्युबा या ठिकाणी, या बैठकीत आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी एक कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना स्थापण्याचं ठरलेलं आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी एक कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना स्थापन करण्याचे ठरले आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सकारण स्पष्ट करासाठी बघा याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल. प्रश्न असा विचारला जाऊ शकेल किंवा तुम्हाला येऊ शकतो, आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी एक कायमस्वरूपी व्यापार संघटना स्थापण्याचे ठरले. सकारण स्पष्ट करा. या ठिकाणी तुम्हाला 2-3 कारणे लिहिता आली पाहिजेत. पहिलं कारण आहे, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक राष्ट्रांनी स्वराष्ट्राच्या व्यापारी हितासाठी संरक्षक कर आणि जकातीचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे व्यापारात घट ही झालेली आहे. हे एक पहिलं कारण आहे. दुसरं कारण आहे, या समस्येवरती विचारविनिमय करण्यासाठी क्युबामध्ये 56 राष्ट्रांची एक बैठक झालेली आहे. या बैठकीत आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित ज्या काही समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी एक कायमस्वरूपी अशी आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना स्थापण्याचं ठरलेलं आहे. अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी एक कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना स्थापण्याचं हे ठरलेलं आहे. आता हा जो गॅट करार आहे, या गॅट करारावरती तुम्हाला टिपा द्यासाठी वगैरे छोटासा 2 गुणांच्यासाठी प्रश्न हा पडू शकतो. 1947च्या जिनिव्हा परिषदेत जो करार झाला तो गॅट करार म्हणून ओळखला जातो. हा करार काय आहे याची देखील माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा गॅट करार म्हणजे जगातील पहिला बहुउद्देशीय व्यापारी करार होय. बघा, लक्ष द्या सगळ्यांनी, लक्ष देऊन ऐका. 1947च्या जिनिव्हा परिषदेत जो करार झालेला आहे तो करार गॅट करार म्हणून ओळखला जातो. हा करार म्हणजे जगातील पहिला बहुउद्देशीय व्यापारी करार होय. आणि या करारानुसार उत्पादन आणि विनिमय या मार्गाद्वारे आर्थिक विकास करणे, परममित्र राष्ट्रोचित व्यवहार करणे या गोष्टींना प्राधान्य देण्यात आले होते. 1947च्या जिनिव्हा परिषदेमध्ये झालेला हा गॅट करार आहे. हा करार जगातील पहिला बहुउद्देशीय व्यापारी करार आहे. हा दुसरा मुद्दा या ठिकाणी आपल्याला गॅट कराराचा लक्षात घ्यावा लागेल. तिसरा मुद्दा आहे,
की या करारानुसार उत्पादन आणि विनिमय या मार्गाद्वारे आर्थिक विकास करणे, परममित्र राष्ट्रोचित व्यवहार करणे या गोष्टींना प्राधान्य देण्यात आले होते. परममित्र राष्ट्रोचित व्यवहार म्हणजे आपला जो मित्र राष्ट्र आहे या मित्र राष्ट्राशी मैत्री करणे, व्यवहार करणे, एकमेकांना मदत करणे, अशा वेगवेगळ्या बाबी या एकमेकांना सहकार्याच्या मदतीने का होईना आपण एकमेकांना घेऊन पुढे जायचं या गोष्टींना या ठिकाणी प्राधान्य देण्यात आले होते. या गॅट करारानुसार दरवर्षी जिनेव्हा येथे या संघटनेचे अधिवेशन भरत असे. बघा, ह्या गॅट करारानुसार दरवर्षी जे आहे ते जिनिव्हा या ठिकाणी या संघटनेचे अधिवेशन भरत असे. या अधिवेशनात सभासद देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहत. प्रत्येक देशाला एक मत होते. बघा, या अधिवेशनात सभासद देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहत होते. प्रत्येक देशाला एक मत देण्याचा अधिकार होता. आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडीअडचणीविषयी या अधिवेशनामध्ये चर्चा होऊन निर्णय देखील घेतले जायचे. गॅटचे रूपांतर पुढे जागतिक व्यापार संघटनेमध्ये झालेलं आहे. अशा पद्धतीचा हा विद्यार्थी मित्रांनो हा गॅट करार असलेला पाहायला मिळतो. या गॅट करारावरती तुम्हाला टिपा त्यासाठी 2 गुणांच्यासाठी विचारलं जाऊ शकतं, प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही व्यवस्थितरित्या गॅट करार समजून घ्या. आपल्याला जागतिकीकरण समजून घ्यायचं आहे. जागतिकीकरण समजून घेण्यासाठी हा गॅट करार आपल्याला माहिती असावा. नंतरचा दुसरा मुद्दा आहे बघा, आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना. यालाच आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असं म्हणतो. 1 जानेवारी 1995 रोजी जगातील 123 राष्ट्रांनी एक संघटना स्थापन केली आहे. ही संघटना म्हणजे जागतिक व्यापारी संघटना होय. ही जी आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना आहे, ह्या आंतरराष्ट्रीय संघटनेचा उद्देश असा आहे विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण जग व्यापारासाठी खुले करणे. हा एक उद्देश, हा एक प्राथमिक उद्देश असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. हा प्राथमिक उद्देश समोर ठेवून या संघटनेची स्थापनाही केलेली आहे. आपल्या भारत देशाने या आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचे सभासदत्व देखील स्वीकारलेलं आहे. अशा पद्धतीची आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असलेलं पाहायला मिळते. उदारीकरण WTOचे महासंचालक आर्थर डंगेल यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या स्थापनेसाठी पायाभूत असणारा एक मसुदा तयार केला. हा मसुदा डंकेल प्रस्ताव म्हणून ओळखला जातो. सरकारी जकात, अन्य निर्बंधांपासून मुक्त व्यापार हा या मसुद्याचा गाभा होता. यालाच विद्यार्थी मित्रांनो उदारीकरण असे म्हणतात. WTOचे जे महासंचालक होते आर्थर डंकेल यांनी जागतिकीकरण व्यापार संघटनेच्या स्थापनेसाठी पायाभूत असणारा एक मसुदा तयार केलेला आहे. हा मसुदा डंकेल प्रस्ताव म्हणून ओळखला जातो. सरकारी जकात आणि अन्य जे काही निर्बंध आहेत, या अन्य निर्बंधापासून मुक्त व्यापार हा या मसुद्याचा गाभा होता. यालाच उदारीकरण असं म्हटलेलं आहे. सहभागी सदस्य राष्ट्रांनी एक नियमावली सर्वानुमते स्वीकारून आंतरराष्ट्रीय व्यापारास चालना देण्याचे सूत्र मान्य केले गेलेलं आहे. सुरुवातीला अनुदाने, आयात निर्यात, परकीय गुंतवणूक, संरक्षित क्षेत्रे, शेती, तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्र या विषयाच्या अगदी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. भारताने ज्यावेळेस सदस्यत्व स्वीकारलेलं आहे, हे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर आर्थिक प्रगतीवरती भर देण्यात आलेला आहे. या संदर्भात बघा विद्यार्थी मित्रांनो, तत्कालीन प्रधानमंत्री जे होते PV नरसिंह राव
अर्थमंत्री होते मनमोहन सिंग यांचे योगदान मोलाचे असलेले पाहायला मिळते. म्हणजे आपल्या भारताने ज्यावेळेस सदस्यत्व स्वीकारलेलं आहे या WTOचे, ते सदस्यत्व स्वीकारल्यानंतर आर्थिक प्रगतीवरती भर देण्यात आलेला आहे. आर्थिक प्रगती भारताची जास्तीत जास्त कशी होईल याच्याकडे लक्ष देण्यात आलेलं आहे. या संदर्भात तत्कालीन प्रधानमंत्री PV नरसिंह राव, अर्थमंत्री मनमोहन सिंग यांचे योगदान हे मोलाचे असलेले पाहायला मिळते. हे धोरण आणखी पुढे नेण्याचे कार्य प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी आणि त्यांच्यानंतरचे प्रधानमंत्री मनमोहन सिंह यांनी केलेलं आहे. या संघटनेच्या 2006मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालामध्ये भारताच्या वाढणाऱ्या आर्थिक विकासदराची नोंद अगदी विशेष तत्वाने घेतली गेलेली आहे. परकीय थेट गुंतवणुकीत वाढ, दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येच्या प्रमाणात झालेली घट, बालमृत्यूच्या संख्येमध्ये झालेली घट, साक्षरता, पिण्याचे पाणी, सांडपाणी या संदर्भातील सोयी सुविधाची वाढती उपलब्धता या गोष्टींची नोंदही या अहवालात असलेली पाहायला मिळते. आयात निर्बंध हटवणे, बौद्धिक मालमत्तेच्या अधिकाराबाबत सुधारणा, पेटंट कायद्यामध्ये सुधारणा या मार्गाद्वारे भारताने जागतिक अर्थकारणात स्वतःला जोडून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आर्थिक क्षेत्रामध्ये भारताची प्रगती झालेली आहे. त्यामध्ये विशेष योगदान मनमोहन सिंग यांचं असलेलं पाहायला मिळते. तत्कालीन प्रधानमंत्री जे होते PV नरसिंह राव यांचं देखील योगदान हे मोलाचं असलेलं पाहायला मिळते. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या आपल्या भारतामध्ये प्रगती ही झालेली आहे. सोयीसुविधांची वाढती उपलब्धता झालेली आहे. याची नोंद देखील अहवालामध्ये घेतलेली आहे. आयात निर्बंध हटवलेले आहेत. बौद्धिक मालमत्तेच्या अधिकाराबाबत सुधारणा, पेटंट कायदा जो होता त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. अशा विविध मार्गाने भारताने काय केलेलं आहे, जागतिक अर्थकारणात स्वतःला जोडून हे घेतलेलं आहे. अशा पद्धतीने बघा, जागतिकीकरण हा जो पहिला घटक आहे, या घटकाविषयी माहिती या ठिकाणी आपण बघितली. बघा, आपण आतापर्यंत काय काय पाहिलेलं आहे. जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण ह्या 1990 नंतरच्या संकल्पना असलेल्या पाहायला मिळतात. जागतिकीकरण ही 20व्या शतकाच्या अखेरीस सुरू झालेली आहे. जागतिकीकरण ही राजकीय, सामाजिक, आर्थिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक जीवनातील जागतिक सहकार्य आणि समन्वय साधण्याची, सर्व लोकांना व्यवहारात आणि मानसिकदृष्ट्या एकत्र करण्याची अशी ही प्रक्रिया असलेली पाहायला मिळते. डॉक्टर दीपक नायर यांच्या मते बघा, राष्ट्र राज्यांच्या सीमापलीकडे जाऊन, विशेष म्हणजे भौगोलिक सीमाकडे जाऊन आर्थिक व्यवहारांचा झालेला विस्तार म्हणजे जागतिकीकरण होय, अशी व्याख्या त्यांनी केलेली आहे. गॅट कराराविषयी आपण माहिती अभ्यासलेली आहे. त्यामध्ये आपण पाहिलं 1947च्या जिनिव्हा परिषदेत जो करार झाला तो गॅट करार म्हणून ओळखला जातो. हा करार म्हणजे जगातील पहिला बहुउद्देशीय व्यापारी करार होय. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. हा करार म्हणजे जगातील पहिला व्यापारी करार होय. तुम्हाला दिलेले पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. यासाठी हा प्रश्न 2 गुणांच्यासाठी येऊ शकतो. जगातील पहिला बहुउद्देशीय व्यापारी करार डॅश डॅश हा होय. तर या ठिकाणी उत्तर आहे गॅट करार. हा 1947च्या जिनिव्हा या परिषदेमध्ये झालेला करार आहे. या करारानुसार उत्पादन आणि विनिमय या मार्गाद्वारे आर्थिक विकास करणे, परममित्र राष्ट्रोचित व्यवहार करणे या गोष्टींना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. म्हणजे प्रत्येक राष्ट्राने एकमेकांना सहकार्य करायचं, आपले मित्र मानायचे, मित्रराष्ट्रांची ही प्रगती करायची, राष्ट्रोचित उचित असा व्यवहार करायचा आहे. या गोष्टींना विशेष म्हणजे प्राधान्य हे देण्यात आलेलं आहे. गॅट
करारानुसार जिनिव्हा या ठिकाणी या संघटनेचे अधिवेशन हे भरत होते. प्रत्येक देशाचे प्रतिनिधी या अधिवेशनात उपस्थित राहत होते. प्रत्येक देशाला एक मत देण्याचा अधिकार देखील होता. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात ज्या काही अडीअडचणी असतील या अडीअडचणीविषयी या अधिवेशनामध्ये चर्चा होत होती. एकमेकांचे प्रश्न जाणून घेतले जात होते. वेगवेगळे निर्णय घेण्याचं काम देखील या अधिवेशनामध्ये केलं जात होतं. या गॅट कराराचेच रूपांतर पुढे जागतिक व्यापार संघटनेमध्ये झालेलं आहे. आता आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना म्हणजे जागतिक व्यापार संघटना WTO व ट्रेड ऑर्गनायझेशन. तुम्हाला या ठिकाणी टिपा द्यासाठी विचारलं गेलं राष्ट्रीय व्यापार संघटना, तर तिची स्थापना तुम्हाला लिहिता आली पाहिजे. गॅट कराराचेच रूपांतर जागतिक व्यापार संघटनेमध्ये झालेलं आहे किंवा गॅट कराराचे रूपांतर डॅश डॅश या व्यापार संघटनेमध्ये झालेलं आहे, तर आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक व्यापार संघटना अशा पद्धतीची ही संघटना आहे. 1 जानेवारी 1995 रोजी जगातील 123 राष्ट्रे एकत्र आलेले आहेत आणि ही संघटना स्थापन केलेली आहे. 123 देशांची संघटना असलेली पाहायला मिळते. ही संघटना म्हणजे जागतिक व्यापारी संघटना होय. संपूर्ण जग जे आहे ते व्यापारासाठी खुले करायचं हा प्राथमिक उद्देश या आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचा असलेला पाहायला मिळतो. भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सदस्यत्व हे स्वीकारलेलं आहे. उदारीकरणाची जी काही संकल्पना आहे त्याच्याविषयी देखील आपल्याला माहिती पाहायची आहे. याही अगोदर आपण चर्चा केलेली आहे. WTOचे जे महासंचालक होते आर्थर डंकेल यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या स्थापनेसाठी पायाभूत असणारा एक मसुदा तयार केला. हा मसुदा डंकेल प्रस्ताव म्हणून ओळखला जातो. अशा पद्धतीने हा जो मसुदा आहे हा प्रस्ताव आहे हा मसुदा आहे तो मसुदा डंकेल प्रस्ताव म्हणून ओळखला जातो. सरकारी जकात आणि अन्य जे काही निर्बंध आहेत अन्य निर्बंधापासून मुक्त व्यापार हा या मसुद्याचा गाभा होता. यालाच उदारीकरण असं म्हटलेलं आहे. विविध क्षेत्रामध्ये ज्या काही भारतामध्ये बदल झालेला आहे, आपल्या प्रकरणाला नावच आहे बदलता भारत भाग 1. हे विविध क्षेत्रामध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागाच्या विकासाच्या समस्या हा पहिला मुद्दा आहे. दुसरा आहे नागरी विकासाच्या योजना आणि तिसरा आहे संपर्क साधने. आता ग्रामीण विकासाच्या योजना कोणकोणत्या आहेत? भारतात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोणत्या योजना राबवणे आवश्यक आहे याच्याविषयक वेगवेगळ्या योजना ह्या आलेल्या आहेत. जागतिकीकरणाच्या रेट्यात या ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होऊ नये. शहरे आणि ग्रामीण भाग यात विकासाचा असमतोल निर्माण होऊ नये म्हणून ग्रामीण विकासाच्या अनेक योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. ह्या योजना कोणकोणत्या आहेत विद्यार्थी मित्रांनो? काही योजनांची नावे या ठिकाणी तुम्हाला देखील सांगता येणार आहेत. ह्या